नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र न्यूज 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. आपण तळोजा MIDC मध्ये एकत्रित आहोत. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत. या ठिकाणी आज तळोजा MIDC मध्ये नवी मुंबई सारख्या शहराचं जे नियोजन केलं जातं त्यामध्ये नागरिकांच्या घरांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. तळोजा MIDC मध्ये विविध नियमांचं काही उल्लंघन केलेलं आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी रामदास पाटील आपल्या सोबत सर जोडले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. काय सांगाल, आज आपण तळोजा MIDC मध्ये आहोत. MIDC झोनचं या ठिकाणी कुठेतरी काही उल्लंघन होत आहे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात आहे असं आपलं काय म्हणणं आहे. काय सांगाल सर याबाबत? बघा, सर्वप्रथम विषय असा आहे की MIDC बाजूला आहे आणि सिडकोनी जे पंतप्रधान आवास योजनेचे जे घर चालू केलेत, सिडको म्हणतं की आमची जागा आहे, पण त्याला काहीतरी कायदे आहेत. जसं उद्योग मंत्री आहेत आपले उदय सामंत साहेब, तर बरेच इंडस्ट्रीचे जे TI चे आधी आपले कमिटी मेंबर्स आहेत किंवा TMA चे मेंबर्स आहेत इंडस्ट्रीयल वाले, तर त्याही देखील खूप तक्रारी केल्या, त्या ठिकाणी फोर्स लावलं. पण आतापर्यंत हे जे पंतप्रधान आवास योजना 500 मीटर सोडून इंडस्ट्री पासून 500 मीटर हे पुढे पाहिजे, हा असा कायदा आणि सरकारचा GR आहे. पण या सगळ्या GRला पायदली तुडवलं जातो. आतापर्यंत आपली सरकार काय बोलते की सर्वसामान्याला कायदा लागू होतो. मग या सगळे बिल्डर लॉबी किंवा हे पंतप्रधान आवास योजना कुठेतरी बांधून टाकायचं. जसं आता ही जी जागा आहे ही सिडकोची जागा असली पण ही गुरुचरण किंवा गावाची गावठाण या जागा आहेत. या जमिनी कशाला पाहिजेत? गावाच्या विकासासाठी पाहिजेत. तर हे डेव्हलप पंतप्रधान आवास योजना, जसं तुम्ही बघायला इथले घर आहे, घर जर आपण घ्यायला गेलो, मला सांगा झोपडपट्टीवाला 24 लाखाचं घर घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. तर यांना दगड, जो सिडकोच्या त्या एअरपोर्टचा डोंगराचा दगड यांना पिसून त्याची खडी, क्रस्टँड, M1 M2 हे दिलं जातो फ्री मध्ये. मग त्या घराची प्राइस फक्त 12 लाख व्हायला पाहिजे, आमचं असं मत आहे. आणि या 500 मीटर पासून पुढे पाहिजे, कारण इंडस्ट्री उद्या येणारी इंडस्ट्री आहे ती कुठेतरी नष्ट व्हायला नको. स्थानिक लोकांच्या नोकरी, धंदे, व्यवसाय हे सुद्धा जाऊ शकतात. सर, तुमच्याकडे तो कसं पाहाल? या ठिकाणी तळोजा MIDC मध्ये बघायला गेलं तर सिद्धी करवले सारखे गाव आहेत, जे जुने गाव आहेत, त्या ठिकाणी नागरिकांना विविध समस्यांना, केमिकल असेल किंवा इतर प्रदूषणामुळे त्रास भोगायला लागतोय. परंतु MIDC मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणाचं गृह निर्मिती होते आणि यामध्ये आपला विरोध आहे. काय सांगा? केमिकल म्हणजे रेड झोन जो असतो तो मुळात रेड झोन कधी टाकला जातो का तिकडे रेसिडेन्शियल एरिया नसतो तिकडे. तर इंडस्ट्री अगोदरपासून इकडे आहे, नवीन हे लोक रेसिडेन्शियल एरिया इकडे आणतायत. तर हे अत्यंत चुकीचं काम इकडे चाललेलं आहे. आणि दुसरा विषय असा आहे की आज जे ऑलरेडी इकडे तळोजा फेज 1 फेज 2 मध्ये जी वसाहत वसवलेली आहे आपल्या सिडकोने, तिकडेच यांच्याकडे पाणी द्यायला लोकांसाठी पाणी नाहीये. तर एवढं हे बांधकाम कोणासाठी चाललेलं आहे आणि याच्यासाठी पण पाणीचे नियोजन नाहीये. तर हे फक्त काय भ्रष्टाचार करण्यासाठी हे काम तुम्ही सुरू केलंय का सिडकोने? कारण का तुम्ही आज पाहताय का सिडकोने जो मटेरियल जे आहे M1 M2 क्रस्टँड ते जे काय असेल ते आपण एअरपोर्ट मधनं हे लोक फ्री मध्ये घेऊन येतात. तर समजा फुकटचं जे मटेरियल हे कन्स्ट्रक्शन मध्ये वापरतायत, तर 30 लाखाला जे हे घर देत आहेत ते 30 लाखाला न देता यांनी हे किमान 12 लाख रुपयामध्ये कस्टमरला द्यायला पाहिजे, जे गरीब लोकांना उपयोगी पडेल तसं. आणि राहिली गोष्ट 500 मीटरचा रेडियसचा जो GR आहे MIDCचा रेड झोनचा, त्या 500 मीटरच्या आतमध्ये ऑलरेडी लोकांना इकडे एवढा स्थानिक गावाल्यांना एवढा या केमिकलचा त्रास होतोय. तर नवीन ही जी वसाहत रेसिडेन्शियल बिल्डिंग बनवत आहेत, तर या लोकांना किती या गोष्टीचा त्रास होणार आहे, केमिकलचा, पोल्युशनचा. तर ह्यांच्या हेल्थवरती किती हा मोठा गांभीर्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. ह्याचं सिडको कुठेच लक्ष देत नाहीये. तर या कामावरती तर तुरंत स्टे आणावा ही आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिडकोकडे मागणी आहे. नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आपल्या सोबत होते. तळोजा MIDCच्या काही अंतरावर या ग्रहफुल सोसायटीचं गृहसंकुलाचं नियोजन केलेलं आहे. पाहायला गेलं तर केमिकल कंपन्यांमुळे त्या नागरिकांचा जीव धोक्यात असू शकतो. अशा किती लोकांचा बळी गेला, प्रशासन जाग येणार आहे? या आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतात व सोबत विविध मागण्या केल्यात. यानंतर आता प्रशासन काय करणार आहे हे पण पाहणं तितकंच गरजेचं. सर, तुमच्याकडे तो काय सांगा? विषय असा आहे की जो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय पनवेल तालुका जो एअरपोर्ट आहे, त्या एअरपोर्ट मध्ये जो डोंगर होता तो फक्त एअरपोर्टला वापरण्यासाठी दगड होता. हे लोकांनी सिडकोने काय केलंय, तो दगड पंतप्रधान आवास योजनेसाठी पण वापरला,
इतर ठिकाणी पण वापरला. मग हा याच्यामध्ये जो झालेला भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारामागे सरकारचं पूर्णपणे लक्ष नाहीये. ते लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज या आपल्या चॅनेल माध्यमातून, आपण संपादक आहात, आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला निवेदन देखील दिलेलं आहे आणि आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की तिकडे त्वरित चौकशी लावा. कुठेतरी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे सर्व याच्यावर रोख लागली पाहिजे. कारण हा कोणी पण येतो, कुठेही स्थानिकांच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यावर डायरेक्ट डेव्हलप चालू करतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नक्कीच अशाच उत्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ सोबत सुनील कादारे, महाराष्ट्र 36.